कृतज्ञतेचा दिवा. डोंगरांच्या कुशीत वसलेले निलगिरी नावाचे एक छोटेसे आणि शांत गाव होते. या गावाच्या मध्यभागी असलेल्या मुख्य चौकात एक जुना लोखंडी खांबाचा पथदिवा होता. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा गावात वीज नव्हती तेव्हा हा दिवा संपूर्ण गावाचा आधार होता. पण काळ बदलला, घराघरांत विजेचे दिवे आले आणि रस्त्यांवर मोठे हायमास्ट दिवे लागले. आता त्या जुन्या दिव्याकडे कोणाचेच लक्ष नसायचे. तो धुळीने माखलेला होता आणि गावकरी त्याला कालबाह्य किंवा निरुपयोगी म्हणायचे. आरवची छोटी कृती. त्याच गावात आरव नावाचा एक जिज्ञासू मुलगा राहायचा. तो रोज संध्याकाळी त्या चौकात खेळायला जायचा. एके दिवशी खेळता खेळता त्याचे लक्ष त्या खांबाकडे गेले. संध्याकाळची वेळ होती. दिवा नुकताच आपोआप पेटला होता, पण त्याची काच इतकी खराब झाली होती की प्रकाश बाहेर पडायला धडपडत होता. तो दिवा एखाद्या थकलेल्या माणसासारखा लुकलुकत होता. आरवला त्या दिव्याची दया आली. त्याने विचार केला, जरी कोणाला याची गरज नसली तरी हा दिवा आपले कर्तव्य रोज इमानीतबारे पार पाडतोय. दुसऱ्या दिवशी आरवने घरातून एक जुना मऊ कापडाचा तुकडा आणि थोडे पाणी आणले. त्याने एका शिडीच्या सहाय्याने वर चढून त्या दिव्याची काच घासून पुसून स्वच्छ केली. त्या रात्री तो जुना दिवा एखाद्या ताऱ्यासारखा प्रखर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. धुक्याची ती रात्र. त्याच रात्री निसर्गाने वेगळेच रूप धारण केले. डोंगरावरून उतरलेल्या दाट धुक्याने संपूर्ण गावाला वेढा घातला. इतका अंधार आणि धुके होते की 2 फुटांवरचेही काही दिसत नव्हते. गावाबाहेरच्या वळणावर एक प्रवासी आपली गाडी घेऊन रस्ता चुकला होता. त्याचे जीपीएस बंद पडले होते आणि धुक्यामुळे त्याला रस्ता कुठे वळतोय हेच समजत नव्हते. तो भीतीने घाबरला होता, कारण जवळच खोल दरी होती. अचानक त्याला दुरून एक मंद पण स्पष्ट सोनेरी किरण दिसला. गावातले मोठे पांढरे दिवे धुक्यात विरघळून गेले होते, पण या जुन्या दिव्याचा पिवळसर प्रकाश धुक्याला छेदून बाहेर येत होता. त्या प्रकाशाचा आधार घेत तो प्रवासी हळूहळू गाडी चालवत गावाच्या चौकात सुरक्षित पोहोचला. गावकऱ्यांची नवी दृष्टी. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रवाशाने गावकऱ्यांना एकत्र जमवले आणि आरवच्या हाताला धरून म्हणाला, काल जर या दिव्याचा प्रकाश दिसला नसता तर मी आज जिवंत नसतो. हा दिवा माझ्यासाठी देवदूतासारखा ठरला. गावकऱ्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. ज्या दिव्याला ते अडगळ समजत होते त्यानेच एका माणसाचा जीव वाचवला होता. आरवच्या एका लहानशा कृतीने त्या दिव्याला पुन्हा जीवन दिले होते. निष्कर्ष. तात्पर्य. आयुष्यात कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्ती निरुपयोगी नसते. तुमची एक छोटीशी मदत किंवा प्रेमाचा शब्द एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरू शकतो. आपल्या हातून घडणारे छोटेसे सत्कर्म जगासाठी खूप मोठे असू शकते.